आंदोलन काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झाला त्याबद्दल तुम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करता. त्यांची माफी मागतोय. खरं तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता. आंदोलन करायची वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे होती. ही सरकारनं जबाबदारी हात वरते केली म्हणून ही अवस्था आली. बातचीत हुई आपकी अभी क्या आंदोलन? देखो 2.5 घंटे बातचीत हुई, बहुत खड़ाजंगी हुई। तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे। हम पूरे ताकत से लड़ने को तैयार। तारीख मिल गई है। जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं, ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है। कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने, ये सबसे बड़ी उपलब्धि है। अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता। आज शेतकरी बांधवांना देणार, सरकारले देऊ, आमच्या नेत्यांना देऊ। हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते। त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं। खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कडू पाहिजे त्या ताकदीने लढू शकलं नसतं। हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राबलाय। 8 महिन्यापासून लढतोय आम्ही। पायाले भिंगरी 150 सभा म्हणजे 200 दिवस जागरण आहे आमचं। 4 वाजता नंतर 4 वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही। अन्नत्याग आंदोलन झालं, पदयात्रा झाली, रायगडचं उपोषण झालं, सातत्यानं चालू आहे। आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा। आंदोलन पुढच्या वेळेला करावं का नाही करावं या मानसिकतेत येऊन टपतोय माणूस। हे मला वाटते तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे। पुन्हा एबीपी माझा नाव नको त्या विषय तर काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे। आता ते कशाला बदलाम करताय? एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न आणतो। आता 8 दिवसात लगेच एक बैठक लागणार, त्याच्यावर निर्णय होईल। कसं आम्ही जिवंत आहे। माझ्या आयुष्यात 3,500 आंदोलन आहे, 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर। आंदोलन करायला काय माणूस मेला काय? जिवंत आहे ना आम्ही। मला समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय, हे होणार आहे का, असं कसं काय? हम जिंदा आहे ना अभी। एक प्रश्न असा आहे 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे लागतील कारण की एनपीए जे झालं आहे 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे। आतले श्रीमंत शेतकरी काढले तरी 15-20,000 कोटी रुपये लागतील। सरकारला लोन घ्यावं लागेल। काय चर्चा झाली बैठकीमध्ये? माझं काय मत आहे, त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच। आर्थिक कमजोरी आहेच। म्हणजे वामनराव चटप साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे, हे त्यांचं नेहमीचं वाक्य असतं। त्याच्यानं अशा सगळ्या व्यवस्थित हमारा जो दणका रहा है, आमच्या जे दणका राहिला कर्जमाफी करावंच लागेल। जर 30 जून 2026च्या आज जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारले सड़ो की पड़ो केल्याशिवाय राहणार नाही। ज्या खड़ी रहेंगी सरकार वाह धोएंगे हम उसको। पैसे कुठून आणणार सरकार? ते आणा, ते काही करा, तुम्ही डाका मारा, काही करा। तुम्ही त्याचा विचार करू नका। तुम्ही सरकारच्या वतीने बोलल्यासारखे बोलताय। तुम्ही ते त्या सरकार नावाची यंत्रणा प्रिऑरिटीज किंवा क्रम बदलून याचे पैसे त्यावर वळवू शकतात ही प्रक्रिया आहे। त्यामुळे कर्ज घेता येतं हा बहाणा होऊ शकत नाही। फक्त क्रम बदलायचे। चॅरिटी बिगिन्स ॲट होम असा विचार करायचा। नाही म्हटलं नाही त्यांनी, सरकारने म्हटलं नाही असं, पण आम्हीच सांगितलं क्रम बदला ऐशी तैशी करा आणि तुमचं कमिटमेंट। हाँ बोलो। ये बताइए कोई मापदंड तय किया गया किन किसानों किससे वंचित रखा जाए? क्या बड़े देखो सरकार अभी 6 महीने का उसमें सब टाइम है। पहली गोष्ट समिति का अभी कोई वैल्यू नहीं है। घोषणा हो चुकी है कर्ज माफी की। घोषणा अगर हुई, समिति नाम मात्र है। आप देखो इस बात। हाँ घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे। जीत क्यों हुई है?
तारीख दी, कर्ज माफी की घोषणा हुई, इसलिए ये जीत है, ये हार नहीं है। बैठक में ये भी बोला गया है कि जो बड़े किसान हैं उनको बिल्कुल है, अगर मेरे को जरूरत नहीं है। तुम्हारा जो संपादक है वो अगर किसान है तो जरूरत है क्या उसको? नहीं है ना। तो ये बायफरकेट समिती करेगी। इसमें हाँ, समिती के यामध्ये फक्त एकच मुद्दा आहे की आम्ही सर्व संघटना शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आम्ही ठाम आहोत. बैठकीमध्ये आणि एकच प्रश्न निधी जो आहे तर कर्जमाफी न केल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आर्थिक परिस्थिती बिकटच आहे असं बच्चू कडू म्हणालेत. सरकारचा पैसा शेतकऱ्यांकडे जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही असंही बच्चू कडूंनी म्हटलं आहे.